बापाला ठोकायला कधी शिकवायचं नाही. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. युवा शक्तीकडनं कॉलेज आजपासून बंद बंद आणि बंद. मंडळ आभारी. धन्यवाद. नवीन वर्ष सुरू होतं आहे आणि नवीन वर्षामध्ये मराठीतल्या सगळ्यांच्या आवडत्या सुपरस्टारचे अर्थात अंकुश चौधरीचे नेमके काय काय प्लॅन्स आहेत. कारण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अंकुश एक नवीन फिल्म घेऊन येतो आहे. आणखीन पुढचे काय काय प्रोजेक्ट आहेत त्याच्याकडनं जाणून घेऊया. खूप खूप स्वागत आहे अंकुश. थँक्यू व्हेरी मच. 2013-2014 तुझ्यासाठी खूप धमाल गेलं, खूप छान गेलं वर्ष. 2015 पण तशीच सुरुवात होती. हो, मला असं वाटतं की 16 जानेवारीला क्लासमेट रिलीज होतोय आणि जसं गेल्या वर्षी दुनियादारीने गाजवलं, बऱ्याच खूप चांगल्या मराठीमध्ये फिल्म्स आल्या. आता 16 जानेवारीला देखील फिल्म येते ज्याचं नाव क्लासमेट आहे आणि ती मला असं वाटतं की ती खूप लोकांना आवडेल अशा पद्धतीने आदित्य सरपोतदारने बनवलेली आहे. सत्या, तू कधी मोठा लीडर झालास ना तर तुला बॉडीगार्डची गरजच नाहीये. आहे ना एक बंदूक घेऊन. बहादूर सबको सलाम करो. सर, रस्त्यावर उभं राहून छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणं काय वेगळंच आहे का? हो, आम्ही क्लासमेट्स आहोत. हाय दीदी. हाय. शरम सारखी हिरोगिरी करण्यामध्ये एक हिरो आहे ना कॉलेजमध्ये, तो बस झाला. FY का? नाही, 5वी. कालच टॉन्सिलचं ऑपरेशन झालं. चांगला होता ना? तुझ्या रोलविषयी ऐकायला आवडेल नक्कीच. कारण दुनियादारीनंतर जे काही लोक सगळ्यांचं जी वाट बघताय तुझ्या फिल्मची, स्पेशल रोल आहे एकदम. हा, असं म्हणायला हरकत नाही. मी खूप आनंदी आहे या गोष्टीसाठी की मला एका चांगल्या फिल्ममध्ये पुन्हा एकदा काम करायला मिळते. आदित्य सरपोतदार बरोबर मला काम करायला मिळते. सचित पाटील आहे, सोनाली कुलकर्णी आहे, सई तामणकर आहे, सुयश टिळक आहे, सुशांत शेलार आहे. सगळे एका मागोमाग एक असे अफलातून कलाकार एकत्र आले आहेत आणि ती भट्टी जुळून आली असं मला वाटतं. आणि एक चांगला लेखक असा लागतो फिल्मसाठी. चांगला लेखक मिळाला. दोघं जण, समीर विध्वंस आणि क्षितिज पटवर्धन, या दोघांनी खूप चांगल्या पद्धतीने ती फिल्म लिहिली आहे. मला असं वाटतं की आज जो हे जे वातावरण आहे, एवढंच सुंदर वातावरण त्या फिल्ममध्ये दिसणार आहे. असेच ग्रीनरी म्हणजे हिरवगार वातावरण, खूप चांगले इमोशन्स, खूप चांगलं रिलेशनशिप, खूप चांगली मैत्री, खूप चांगलं सॅक्रिफाईस, अशा पद्धतीत खूप गोष्टी एकत्र येतील. तुला माझ्यावर चिडता सुद्धा येईल. तोच तर प्रॉब्लेम आहे. ज्यांचा त्रास होतो त्यांनाच जीव लावून बसते मी. पण आता या लोकांनी यांची लिमिट ओलांडली. आता नाही सोडणार मी यांना. तुला सावरायला अख्खं आयुष्य गेलं तरी चालेल. एकदा विचारून तर बघ सत्या. जेव्हा जेव्हा स्वतःकडे पाहीन तेव्हा मला सगळ्यात पहिल्यांदा तू आठवशील. 2 गोष्टी माझ्या समोर आल्या ना की मला काय करायचं ते कळत नाही. व्हॅनिला आईस्क्रीम आणि आपले सिरियस आहे ना ग. आणि मला एक कन्सोलेशन प्राइज घ्यायची सवय नाही. न दिसणारी दुःख जास्त पोचतात. क्लासमेट विषयी बोलतोस. तुझे क्लासमेट जे आहेत तुला भेटतात का? किंवा इथं याच त्यांच्यावरती आपण जे काय बघतोय, आता तू आल्यास इथे खूप एकदम भावूक होऊन जातो त्या ठिकाणी आला की. तुमची काही भेट होते? हो, माझे क्लासमेट्स म्हणजे मी सोशल मीडियाचे जास्त आभार मानतो की तुमच्या लोकांमुळे जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो. कारण शाळेतले मित्र 18 जानेवारीला आमची फिल्म 16ला रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 दिवसांतर रियुनियन करतात. आरंभट शाळा माझ्या शाळेचं नाव आहे. सगळे विद्यार्थी खास त्या दिवशी शाळेच्या ड्रेसमध्ये येणार आहेत, म्हणजे हाफ पॅन्ट आणि शर्ट घालून. मीही जरासा उत्सुक आहे की कधी एकदा ती शर्ट पॅन्ट घालतोय, ते दप्तर घेतो आणि जातोय. म्हणजे रियुनियन आहे, पण मला त्याची उत्सुकता यासाठी आहे की खूप वर्षानंतर असे वेगवेगळ्या आकाराचे माझे क्लासमेट्स दिसणार आहेत, जे लहानपणी एवढूच्या बेंचवर मावायचे. आज ते काही जाडे झालेत, काही टकलू झालेत, लग्न झाले, मुलं झाली आहेत, सगळेजण आपापल्या मुलांना घेऊन येणार. ती बघण्यासाठी गंमत असेल असं मला वाटतं. माझं कॉलेज MD कॉलेजची गंमत असेल की आमच्या ग्रुपचं नाव हा ग्रुप होतं.
या ग्रुपने हळूहळू INT केलं, उन्मेष केलं, स्पर्धा केलं आणि हळूहळू मी, भरत, पॅडी, विकास, गणेश रेवडेकर बरेच जण आम्ही त्या कॉलेजमधून बाहेर आलो आणि आज इथपर्यंत येऊन पोचलो. तर मला असं वाटतं की आजही आम्ही सगळेजण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि मिस करतो मी त्यांना. नवे नवे एहसास मनाला कोणी कसे प्रेमात असावे हो तुझ्या माझ्या मदहोश क्षणांनी जग सारे विसरून जगावे हलके हलके श्वासात भरते ही नशा प्यारी सी आंखों में हो जाओ गुमशुदा कभी हो मदहोशिया थोड़ी सी हैरानिया तेरी मेरी यारिया खूप आता म्हणजे क्लासमेटचं तू बोललास की खूप कोणी जाडं झालंय, कोणी असे झाले. अंकुश चौधरी मात्र एकदम फिट दिसतो वर्षानुवर्ष. काही प्रॉपर वर्कआउट असतो रोजच्या रोज, काही फिटनेस फंडा? थोडं मला असं वाटतं की मला नाचायला खूप आवडत असल्यामुळे मी घरात नाचतच असतो. त्याच्यामुळे थोडंसं मेंटेन राहायला होतं. थोडेसे सूर्यनमस्कार, थोडेसे डिप्स, थोडा व्यायाम केला तरी चालतो. आठवड्यातून 4 वेळा तरी 1 तास काढून करायला हरकत नाही. कधी कधी होत नाही, पण नाही झालं तर मला अगोदर 2-3 दिवस करावं लागतं. पण ठेवावं लागतं, कारण तुमच्या कॅमेऱ्यामध्ये मावायला पाहिजे आणि वर्षानुवर्ष जर मी दिसायला हवा असेल तर मला कंपल्सरी फिट राहायला हवं. भरतशी बोलताना आहे की लगेच अंकुशचं नाव येतं, लगेच केदारचं नाव येतं. गिरगावचे सुपरस्टार आहात तुम्ही सगळे तिघे. काय नेमकी मैत्री, की मैत्री फिल्म इंडस्ट्रीमध्ये असताना अशी टिकून राहणं खूप म्हणजे तसं काय म्हणतो कठीण गोष्ट आहे, किंवा खूप छान वाटतं की अजूनही तुम्ही त्या गोष्टी विसरलेल्या नाही आहेत ज्या जुन्या आहेत. कशी मैत्री होती म्हणजे ती पहिल्यापासून? आता तुम्ही प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात सुपरस्टारच आहात, तरी पण मैत्री आहे. मला असं वाटतं की स्वभाव चांगले असल्यामुळे आमची मैत्री टिकून आहे. आम्ही खूप आत खोलवर जाईपर्यंत कुठल्याही प्रकारे इंटरॅक्शन ठेवत नाही. रिलेशनशिप खूप चांगली ठेवली आहे आजपर्यंत. कुठल्याही वेळेला कुठल्याही कारणाने आम्ही नेहमी एकत्र येण्याचा प्रयत्न करतो. आणि कुठली गोष्ट मला जर काही करायची असेल, कुठली गोष्ट मला नवीन काहीतरी निवडायची असेल तर मी आवर्जून त्या दोघांना विचारतो. दोघंही मला मोठ्या भावासारखे आहेत. तर मला असं वाटतं ते लोक काम करत असताना देखील ह्या गोष्टीचं नेहमी बाळगत आले की नवीन गोष्ट करताना तेही मला इन्व्हॉल्व करून घेतात, भले मी असेल नसेल. तर त्याचा एक मला वाटतं फायदा आहे. आणि इतकी वर्ष देवाचे आभार मानतो की आमची मैत्री अशी टिकून राहिली. इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांची अशीच मैत्री राहू दे असं मला नेहमी वाटतं. प्रत्येक कॉलेजमध्ये अशी एक बॅच असते जिच्यासारखं आधीही कोणी नसतं आणि नंतरही कोणी येत नाही. कॉलेजमध्ये प्रत्येक जण जेव्हा बर्ड वॉचिंग करायचं ना, तेव्हा आम्ही ग्राउंडवरती आपटापटी करायचो. आपल्याला तुझी लवशिप पाहिजे. हा बघ आणखी एक हिरो. अंकुश म्हणलं की दुनियादारीचा विषय होतो. का वाटतं तुला की एवढा फिल्म म्हणजे आताही कुठे गाणी लागली, किंवा अंकुशच्या ती दादागिरी जी केली अंकुशने, की दुनियादारीच्या गाण्यांचं यश काय, दुनियादारी एवढा हिट झाला त्याचं यश काय? तुला स्वतःला तो खूप भावलेला आहे सिनेमा. हो, मी खूप वर्ष वाट बघत होतो अशा हिटची आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये अशी फिल्म व्हावी की ज्यांनी करोडोचा गल्ला जमवावा. आणि अशा फिल्ममध्ये मला काम करायला मिळालं. संजय जाधवमुळे मी या फिल्ममध्ये येऊ शकलो. ते स्क्रिप्ट ज्याच्यामुळे आम्ही इथे आहोत, सुहास शिरवळकर, त्यांच्यामुळे ही चांगली गोष्ट मिळाली. आणि लोकांना दिग्या DSP कॅरेक्टर खूप आवडलं, दिगंबर शंकर पाटील. मला असं वाटतं की त्या पुस्तक त्या विषयाची ती गंमत आहे म्हणून दुनियादारी हिट आहे. आणि क्लासमेट विषयाची गंमत आहे म्हणून तोही सुपरहिट होईल असं मला
वाटतं. गँगच वेगळी आहे, कट्टा गँग. सगळ्यांची आपली ओळख झाली. हा अश्क्या, हा कोणाचाच नव्हता. काय मिळालं 2014मध्ये की हां, या गोष्टीमुळे आपल्याला खूप स्वतःला आनंद झाला. अंकुश चौधरीच्या लक्षात राहणारी गोष्ट कुठली? 2014मध्ये मला 2-3 बेस्ट ॲक्टरचे अवॉर्ड्स मिळाले. ॲज अ डिरेक्टर किंवा कॉमेडी ॲक्टर म्हणून किंवा छान दिसतो म्हणून असे बरेच अवॉर्ड्स मिळाले. पण मला अवॉर्ड ॲक्टिंगचं फक्त नाटकासाठी मिळालं होतं, गोपाळा रे गोपाळा नाटकासाठी. पण फिल्मसाठी कधी मिळालं नव्हतं. तर बेस्ट कॉमेडियन मिळालं, बेस्ट डिरेक्टर मिळालं. यावर्षी मात्र 2014मध्ये बेस्ट ॲक्टर मिळालं. या गोष्टीचा मला खूप आनंद वाटतो. घराच्या सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरवायची हाय. लैलानी मजनूची साडवानी लंचोरी आपल्याला बदलायची हाय हाय हाय. ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय. अरे खिडकी पोहायला आणि बापाला ठोकायला कधी शिकवायचं नाही. 2015मध्ये क्लासमेट तर आहे अर्थातच, पण आणखीन कुठचे असे प्रोजेक्ट आहेत, कुठच्या अशा फिल्म्स आहेत ज्या प्रेक्षकांना सांगशील? सरप्राईज. पण नाही, मी झी 24 तास बरोबर मी नेहमी हे सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन की माझे 2 छान फिल्म्स तुमच्यासमोर येतील या वर्षामध्ये 2015मध्ये. एकाचं नाव आहे कल्ला, जी केदार शिंदे यांनी डिरेक्ट केली आहे, ज्यात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव सुद्धा आहेत आणि आम्ही तिघंही डबल रोलमध्ये आहोत. त्यामुळे तुम्हाला डबल मजा बघायला मिळेल. आणि अजून एक फिल्म आहे ज्याचं नाव आहे डबल सीट. ही समीर विध्वंस यांनी डिरेक्ट केली आणि क्षितिज पटवर्धन यांनी लिहिली आहे. एक गोड सुंदर फिल्म. मुक्ता बरोबर मी पहिल्यांदाच काम करतोय, मुक्ता बरोबर. ती फिल्म तुम्हाला खूप खूप आवडेल. खूप खूप जवळची फिल्म. नाटकातून समोर आलेला अंकुश चौधरी, पण नाटक थोडंसं आता बाजूला पडतंय. थोडंसं बाजूला पडलं आहे स्टेजपासून. पण मला या गोष्टीचा आनंद झाला. केदारचं आता नवीन नाटक आलं ढॅन्टा ढॅन, त्याच्या रिहर्सल्स मी अटेंड केल्या. त्यामुळे मला पुन्हा एकदा नाटक करतोय हा फील आला. त्या एकूण प्रोसेसमध्ये मी त्या होतो ढॅन्टा ढॅनच्या, आणि खूप चांगलं नाटक तुमच्यासमोर आलं आहे ढॅन्टा ढॅन. आपण इंडियाच्या बाहेर हा फॉर्म खूप प्रसिद्ध आहे. इथे फॉर्म नव्हता तो. आपल्याकडे स्लॅपस्टिक पद्धतीनं वापरला जायचा. पण आत्ता जो फॉर्म भरतने सादर केला आहे, स्वतः प्रोड्यूस केलं आहे, रिस्क घेतली आणि हाऊसफुल चालला आहे, मला असं वाटतं की तो लोकांना खूप आवडेल आणि वर्षानुवर्ष तो लक्षात राहील. अंकुशचं काही नवीन नाटक येणार आहे? नाही, अंकुशची खूप नाटकं असणार आहेत, पण अंकुश लवकरात नाटक अजून तरी मी नाही करत आहे. काय मनात आहे की 2015मध्ये ही गोष्ट आपली व्हायला पाहिजे, की आपलं काही स्वप्न असतं, प्रत्येक गोष्टी बघतो आपण. 2015चं टार्गेट नेमकं काय असतं? 2015 मला असं वाटतं की या ज्या 2 फिल्म्स मी केल्या आहेत त्या लोकांना खूप आवडाव्या. त्यासाठी मी जास्तीत जास्त प्रमोशन करण्याचा प्रयत्न करेन आणि जास्तीत जास्त वेळ नवीन येणाऱ्या कुठल्या तरी फिल्मसाठी देईन, जी फिल्म 2016मध्ये रिलीज होईल. किती छान आहे ना, आपण स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीतरी पर्सिव्ह करण्याचा प्रयत्न तरी करतोय. मी आयुष्यात जेव्हा जेव्हा स्वतःकडे पाहीन तेव्हा मला सगळ्यात पहिल्यांदा तू आठवशील. 2 गोष्टी माझ्या समोर आल्या ना की मला काय करायचं ते कळत नाही. व्हॅनिला आईस्क्रीम आणि तू. तेरी मेरी यारिया हो. आपले सिरियस आहे ना ग, आणि मला एक कन्सोलेशन प्राइज घ्यायची सवय नाही. न दिसणारी दुःख जास्त बोचतात. आमची मुंबई आहे. आमच्या मुंबईमधल्या 2 चांगल्या गोष्टी की जे तुला मुंबई खूप आवडते, आणि मुंबईमध्ये थोडीशी खटकणारी गोष्ट की बाबा हे नको. छान मुंबई आहे पण त्या गोष्टी खटकतात तुला. मुंबई कशीही असली, कधीही असली आणि कुठेही असली मुंबई,
तर मुंबई नेहमी चांगलीच असते, कारण ती आमची मुंबई आहे. आणि खटकणारी गोष्ट मुंबईची हीच आहे की जेव्हा मी मुंबईच्या बाहेर असतो तर मी मुंबईला खूप मिस करतो. म्हणून मला असं वाटतं की ही माझ्या बाबतीची खटकणारी गोष्ट आहे. अदरवाईज मुंबई कुठेही जा तुम्ही, खूप सगळी चांगली माणसं भेटतील. तुम्ही येत राहा मुंबई, तुम्हाला कधीच असं जाणवणार नाही की मुंबई तुम्हाला उपाशी ठेवेल. मुंबई तुम्हाला काम देईल, वेळ देईल, मजा देईल, मस्ती देईल, आणि आम्ही आहोत की एंटरटेन करायला. खूप शुभेच्छा. आणि 2014 सारखंच 15 पण तुला, म्हणजे तुझ्या प्रेक्षकांची तुला अशीच दाद मिळेल की तुला जे एकदम आयकॉन मानतात, सुपरस्टार आहे, तुझ्याविषयी खूप भावना प्रेक्षकांच्या खूप वेगळ्या आहेत. जाता जाता काही मेसेज द्यायचा आहे प्रेक्षकांना? झी 24 तासच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप 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 आणि खूप शुभेच्छा. एन्जॉय. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर अंकुश चौधरी आहे, ज्याने क्लासमेट त्याची नवीन फिल्म येते आहे. मात्र त्याचबरोबर आगामी वर्षामध्ये, नवीन वर्षामध्ये आणखीन 2 स्पेशल फिल्म, की जी एक त्याच्या मित्राबरोबर असणार आहे केदार शिंदेबरोबर, त्या 2 नवीन स्पेशल फिल्म अंकुश चौधरी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेशसह प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.